ओम नमो नर्मदाय. अध्याय 194 भाग 2. मुनिश्रेष्ठ वदले युधिष्ठिर, त्या देव श्रीनारायणांचा विवाह यज्ञ तप तसेच उत्तम आचरण पूर्ण गुण सांगण्यात ब्रह्मदेव सुद्धा समर्थ नाहीत. तरीसुद्धा मी ते तुला कथन करतो, तुम्ही लक्षणपूर्वक ऐका. त्या विवाह यज्ञात श्री ब्रह्मदेव आणि सप्तर्षी शुक व श्रू घेऊन अग्नीत हवन करत होते. राजा तिथे समुद्रासहित पृथ्वी माता वेदी होती. राजश्रेष्ठ समुद्राने ब्रह्मर्षींना रत्न दिले. श्री कुबेरानेही सर्व ब्राह्मणांना इच्छित धन दिले. शत्रू मर्दन करणारे राजा विश्वकर्माने देव व ब्रह्मर्षी करता रत्नजडीत नाना रंगाने आकर्षक अनेक भवन निर्माण करून देवराज इंद्राला दाखवले. राजेंद्र तेव्हा इंद्रदेवाने कापिष्टल, शौनक, बास्कल, छांगल आदी अजून अत्री गोत्रीय ब्राह्मणांना विचारले व त्यानुसार सांगितले, तुमची काय अपेक्षा आहे, तुमच्या इच्छानुसार सांगावी. रंगीबेरंगी रत्नजडीत भवन पाहून ते ब्राह्मण सर्वेश्वराला म्हणाले, भगवान, देव ऋषींचा हा संगम उत्तम पुण्यदायी आहे. देवस्वामी, या पुण्यस्थळी आम्ही सदा निवास करू इच्छितो. देवराज इंद्राने त्यांना पुन्हा सांगितले, सत्य धर्मरत असे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जोपर्यंत इथे वास्तव्य करू इच्छिता तोपर्यंत तुम्ही वास्तव्य करावे. तेव्हा श्री मार्कंडेय वदले, नृपश्रेष्ठ, तुम्ही विचारले की त्या विवाह यज्ञात ऋत्विज सदस्य कोण होते ते मी सांगतो, तुम्ही आता लक्षपूर्वक ऐकावे. त्या यज्ञात सनतकुमार आदी सभासद होते. अत्री, अंगिरा आणि मरीचीने उद्वाताचे म्हणजेच यज्ञात सामवेद म्हणणाऱ्या ऋत्विजाचे कार्य केले. धर्म व महर्षी वशिष्ठ विवाह यज्ञकर्मात ऋत्विज होते, तर महर्षी सनकांना ब्रह्मत्व दिले होते. इंद्रदेवाने त्यांना 36,000 गावे दिलीत. देवेंद्राने तसेच कार्य केले की ज्यामुळे श्रीलक्ष्मी व श्रीपती नारायण संयुक्त झालेच. ब्रह्माला अग्नीत हवन करताना देवगणांनी ज्या प्रदेशापर्यंत स्थित होऊन ब्रह्माचे मस्तक पाहिले, त्या प्रदेशापर्यंत भाग ललाट नावाने प्रसिद्ध झाला. तो प्रदेश देव ऋषींनी सेवित असून श्रीपतीचे पुण्यक्षेत्र आहे. हे स्थान आश्चर्यमय दिव्य स्थान आहे, शिवाय दिव्य सिद्धींनी युक्त आहे. त्यानंतर ब्राह्मणांच्या पंगती एका स्थानी बसवण्यात दक्ष असताना श्री लक्ष्मीदेवी देव श्रीपतीला म्हणाली, भृगु आदी ऋषींचे शिष्य हे व्रतधारी ब्राह्मण इथे उपस्थित आहे. देवराज इंद्रांनी मरीची आदींना स्थापित केले आहे. इथे खूप व्रतधारी नैष्टिक ब्राह्मण आहेत. काही प्राजापत्य व्रतधारी, तर अन्य ब्राह्मण व्रताचे पालन करण्यास स्थित आहे. मी आपल्या कृपेने त्या सर्वांना स्थापित करू इच्छिते. श्री मार्कंडेय वेदले, त्यावेळी अतिकौतुकाने भगवान श्री शंकराने विविध कार्यात मग्न सर्व व्रतधारींना विचारले, तुम्हा सर्वांमध्ये वृत्तीभेद का आहे. तेव्हा कृष्ण मृगचर्मधारी श्री नारद मुनींनी सतीचे पती श्री शंकराला सांगितले, देव, हे नैष्टिक ब्राह्मण आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठ सुंदर वस्त्रांनी आच्छादलेले गुप्त स्थानी असावेत. राजा, हे 24,000 ब्राह्मण प्राजापत्य व्रत करणारे आहेत. हे सदाशिव, हे अन्य ब्रह्मचार्य व्रतात स्थित ब्रह्म विचार करणारे 12,000 ब्राह्मण आहेत. श्री नारदाचे वचन ऐकून देवगण व देवऋषींनी खूप छान असे मानले, तर काही लोकांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यावेळी श्री लक्ष्मी देवीने भक्तिपूर्वक त्या ब्राह्मणांना बोलवले आणि त्यांना नमस्कार करून म्हटले, ब्राह्मण, माझ्यावर कृपा करा. या ठिकाणी विश्वकर्माने निर्माण केलेले 36,000 भवन आहे, त्यात आपण निवास करा. ते ब्राह्मण अतिप्रसन्न होऊन म्हणाले, तसेच होईल. अशी प्रतिज्ञा करून धनधान्याने संपन्न, मनोरथ सिद्ध झालेले, सर्व कामना पूर्ण झालेले, कर्मफलाची आसक्ती नसलेले ते तिथे निवास करू लागले. अशा तऱ्हेने श्री लक्ष्मी देवीने त्या ब्राह्मणांच्या भवनांची सोय केली, शिवाय त्यांची ते पालन करू लागले. भगवान श्री विष्णू तिथे चतुर्विध रूपात स्थित झाले. अशा प्रकारे विवाह यज्ञ संपन्न झाल्यावर ऋषींनी त्यांना विचारले, श्रीनारायण, आम्ही अवभृत स्नान कुठे करावे. श्रीनारायणांनी स्वतःच्या चरणकमलापासून श्री नर्मदाच्या मध्यभागात पवित्र श्री गंगाजलाचे
जल सोडले. श्री नारायणांच्या चरणकमलापासून निघणारे जल पाहून त्यांचा गौरव जाणून मुनिवर्य विस्मित झाले. श्री रुद्रासहित सर्व देव ऋषींनी आश्चर्ययुक्त होऊन तिथे उत्तम कथा केली. ऋषींनी विचारले, हे शिवशंभू महादेव, आपण सांगावे की श्री विष्णूंच्या चरणकमलापासून उत्पन्न अत्यंत मोहित करणारी अचानक जल उत्पत्ती का झाली? तेव्हा शंकर म्हणाले, सांगू लागले, देव, मी ही श्री विष्णूंचे चरण उद्दक समजतो. येथील स्नान अश्वमेधाच्या अवभृत स्नानापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्हाला श्रीपती पूजनीय आहे. तुम्हाला श्रीपती पूजनीय आहेत. अवभृत स्नान कुठे होईल असा प्रश्न विचारल्यावर तुमच्यासाठीच ते निर्माण केले आहे. देवगण महात्म्य समजून तिथेच स्नानाचे जे फळ मिळते ते कोणाला कथनीय नाही. तेव्हा मी यापेक्षा जास्त काय सांगावे? श्री मार्कंडेय वदले, हे भरतवंशोत्पन्न राजा, हे सांगून श्रीशंकर आदी देवगण स्नान करू लागले. स्नान करून जसे आले होते तसे निघून गेले आणि त्यानंतर त्या सर्व ब्राह्मणांनी आपापल्या भवनांचा आश्रय घेतला. महाराज, हे सर्व पापनाशक तीर्थ आहे. हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्रीपती विवाह तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 194वा अध्याय पूर्ण झाला.